याच सचिन ढवळे सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांच्या नावाची चर्चा आहे, स्पर्धा परीक्षांसाठी एक मोठं नाव ते म्हणजे या ठिकाणी सचिन ढवळे सरांचं। आज स्पर्धा परीक्षांमध्ये मात्र आवर्जून ज्यांना फॉलो करतात, ज्यांच्या अकॅडमीला फॉलो करतात असे सचिन ढवळे सर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। मी शशिकांतजी घुले सरांना विनंती असणार आहे आणि त्याचबरोबर आणि सत्यजी लांडगे सरांना विनंती आहे, आज कित्येक विद्यार्थी घडवण्याचं काम मात्र प्रहार अकॅडमी करते, सचिन ढवळे सर करतायत। आज त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। लांडगे साहेब आणि त्याचबरोबरीने मी घुले साहेबांना विनंती असणार आहे, आपण सन्मानित करायचं आहे। स्पर्धा परीक्षांच्या दुनियेतील एक मोठं नाव आज कित्येक विद्यार्थी घडवण्याचं काम जे करतायत, आज खास स्वतःचा संघ घेऊन या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सचिन ढवळे सर यांचा एक विशेष सन्मान या आमदार चषकाच्या निमित्ताने केला जातोय। जाऊयात एका महत्त्वपूर्ण मॅचकडे। एका बाजूला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लोणीकन स्टार अमित तापकीर यांना आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला वाघोलीचा जबरदस्त अष्टपैलू खेळाडू मिस्टर प्रीमियर लीग राहुल सातव यांना आपण पाहतोय, तर देहू रोड एक्सप्रेस गोलंदाजीसाठी निहाल तुसामत। एक महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला येतो। 2 सामने आजच्या रात्रीतील बाकी आहेत। मॅचला होते सुरुवात। निहालचा पहिला बॉल खेळायचा होता स्क्वेअर लेगला, परंतु पाठीमागे मार्गस्थ होताना पाहिलं मिळेल आणि पहिली धाव तिकडे आलेली आहे। धावसंख्येला सुरुवात झाली आहे। 7 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपण पाहतोय पिंपरी परिसरामध्ये एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे, आमदार चषकाची। महाराष्ट्र राज्य विधानसभेचे सन्माननीय नवनियुक्त उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे साहेब यांना आपण यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि ती देखील जर पाहिलं तर अतिशय सुंदर अशा क्रीडांगणामध्ये सुंदर अशी स्पर्धा, मोठं पारितोषिक। यावेळेला फटका पूल करण्याचा प्रयत्न, परंतु समोरच्या दिशेने खेळला गेला हा फटका अमित तापकीर यांच्याकडून आणि तिकडे एक धाव मिळेल। धावसंख्या 2 वर जाते।
षटक क्रमांक जर पाहिलं तर पहिलं मार्गस्थ आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. या स्पर्धेचे काही नियम आहेत. स्पर्धेचा पहिला बॉल प्रत्येक डावातील पहिला बॉल हा फ्री हिटच असणार आहे. त्याचबरोबरीने पहिली पॉवर प्लेची ओव्हर जो गोलंदाज करेल त्याने दुसरी ओव्हर करायची नाही. 2 फ्रेश बॉलर पॉवर प्ले करतील आणि त्याचबरोबर एक फ्रेश बॉलर मात्र टेप बॉलसुद्धा करणार आहे आणि त्या जो टेप बॉल करेल त्याला पुन्हा बॉलिंग करता येणार नाही आहे त्या डावामध्ये. तर असे काही नियम आहेत या स्पर्धेचे. दिवस रात्र पद्धत, त्याचबरोबर लीग मॅचेस, संधी आहे पुरेपूर या ठिकाणी सगळ्यांना आणि एक व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट आपण पाहतोय. चाकरमानी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी मैदानात येत आहेत, मॅच पाहत आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत. या आमदार चषकाला यूट्यूबला सुद्धा पाहत आहेत. बिग हिट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु टायमिंग नाही झालंय आणि बॉल जर पाहिलं तर पाठीमागे जाईल, ज्या ठिकाणी एक धाव मिळेल. चार धावा धावफलकावर षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना पहिला मिळत आहे. या अगोदरचा सामना काय झाला या स्पर्धेतील हायलाइट्स होती म्हणेल मी. ही नांदी आहे. उद्या परवा आणि दररोज जर पाहिलं तर अति महारथी इकडे येणार आहेत. वेगवान बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पहिला मिळेल, संधी होती परंतु तिकडे एक धाव मिळेल. पुन्हा एकदा अमित तापकीर क्लासिकल अंदाजातील बॅटिंगसाठी प्रसिद्ध असणारे खेळाडू आहेत. यावेळेला बॉल लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केला. थोडासा कट झाला खरा, परंतु पिचिंग थोडीशी लेग स्टंपच्या बाहेर होती आणि तिकडे वाईटच्या स्वरूपातील एक धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहिलं मिळेल. लख प्रकाश पाहायला मिळतोय. म्हणजे नाईट टुर्नामेंट म्हटलं तर लाईटची समस्या बऱ्याचदा असते, परंतु काय मैदानात फिटेड लाईट आणि त्याच्यामुळे हे मैदान लक्ष वेधून घेत आहे. लख प्रकाश बिग हिट फटका खेळलाय खरा, त्या ठिकाणी फिल्डर येताना पाहिलं मिळत आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायचा प्रयत्न होता. शरद पारगे त्या ठिकाणी आले आणि पहिली विकेट, पहिला धक्का बसलाय या ठिकाणी शिरसाट स्पोर्ट्स यशवंतभाऊ पाचंगे या टीमला. कॅमेरामन देखील एकाच वेळेला खूप साऱ्या मुद्रा टिपताना पाहायला मिळाले. फलंदाजाची नाराजी पाहायला मिळाली. काही प्रेक्षक पाठीमागे पाहायला मिळाले जे टाळ्या वाजवत होते आणि काही प्रेक्षक नाराज होताना देखील पाहायला मिळाले. इकडे पहिल्या षटकात काय काय घडामोडी घडल्या त्या सगळ्या दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. धावफलक 6. पहिलं षटक अप्रतिम राहिलंय. आता मात्र प्रथमेश गोसावी येताना पाहायला मिळत आहेत. नंदुरबार एक्सप्रेस म्हणून देखील संबोधला जाणारा हा खेळाडू. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल कव्हर्सला उडवलाय. नुसता उडवला नाही तर त्या ठिकाणी टिपलाय देखील गडी. आले बॉलिंगसाठी प्रथमेश आणि त्यांनी जर पाहिलं तर या ठिकाणी पहिल्याच बॉलवर घेतली विकेट. धन्यवाद. या ठिकाणी सचिन ढवळे सर आपल्या टीमसह येताना पाहायला मिळाले
आणि नवनाथ आठवडे बॅटिंगसाठी आलेले आहेत. धावा या ठिकाणी कराव्या लागतील. थोडीशी पडझड झाली आहे, ती थांबवावी लागणार आहे. प्रथमेश गोसावी विकेट घेतल्यानंतर आत्मविश्वास कोणत्याही गोलंदाजाचा दुणावतो. यावेळेला वेगवान चेंडू होता, लोअर फुलटा समोर खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफला फिल्डर आहेत, त्यांच्याच दिशेने बॉल जाईल, रन नाही मिळणार आहे. थोडासा दबाव वाढवत आहेत. मध्यंतरी जर पाहिलं तर थोडेसे बॅकफुटला होते प्रथमेश गोसावी, परंतु गेल्या काही महिन्यामध्ये सूर गवसलाय आणि फुल रिदममध्ये तयारी करून मात्र हा गोलंदाज पुन्हा एकदा टेनिस क्रिकेटमध्ये दाखल झालाय. हो, यावेळेला ऑप्शनच्या बाहेर बॉल पाहायला मिळालाय, अगदी वेगात टाकला आणि तिकडे जर पाहिलं तर लेग बाईटच्या स्वरूपातील एक धाव पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 7 धावांवर. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. 7 ओव्हरच्या मॅचेस ही सुद्धा एक वेगळी मजा आहे. नाहीतर ना सध्या आपण पाहतो 6 ओव्हर, 5 ओव्हर, 4 ओव्हर, 3 ओव्हर अशा मॅच पाहायला मिळतात. परंतु तुम्हाला पुरेपूर क्रिकेट पाहिजे असेल तर पिंपरीला यावं लागेल, कारण पिंपरी करंडक सुद्धा 8-8 ओव्हरच्या मॅचेस पाहायला मिळतात. यावेळेला जागा बनवली या स्ट्रोक खेळण्यासाठी, गॅपमध्ये खेळलाय, एक धाव तिकडे मिळणार आहे. क्रिकेट हेच सांगतं की मोठे फटके नाही येत आहेत हरकत नाही, परंतु सिंगल डबल्स आल्या पाहिजे. मॅच सुरू ठेवा, कारण जर सिंगल डबल आल्या तर बॉलरवर दबाव येईल, बॉलर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करेल आणि इकडे तो प्रयत्न आता होतोय की सिंगल तरी घ्यायची, धावफलकाला हलतं ठेवायचं. एक मोठी स्पर्धा आहे. ओ, इकडे मोठ्या फटक्यासाठी गेले आणि प्रथमेशने त्याचाच फायदा घेतला. बॉलला थोडंसं कमी गतीने टाकलं, बॉलला थोडंसं उंचावरून टाकलं, बॉलला थोडंसं फिरवलं. नवनाथची बॅट अगोदर निघून गेली, बॉल नंतर आला आणि किपरच्या दिशेने गेला. डॉट बॉल येतोय. क्रिकेटच्या खेळाची एक वेगळीच मजा असते. खेळणारे तर आनंद घेतातच, परंतु पाहणारे त्याच्यापेक्षा जास्त आनंद घेतात. प्रथमेश गोसावी यावेळेला एफर्ट सर लाजबाब पाहिला मिळाले त्या ठिकाणी आणि आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळते. प्रथमेश गोसावीची लाजबाब गोलंदाजी पाहायला मिळाली. चुका करायला भाग पडले या ठिकाणी आणि बॅटचा किनारा घेतला गेला आणि तिकडे झेल देखील घेतला गेला. पहिल्या प्रयत्नात नाही तर दुसऱ्या प्रयत्नामध्ये रवी गुले तिकडे होते आणि त्यांनी पकडलेली ही कॅच पाहायला मिळाली आणि विकेट नंबर 3 या ठिकाणी येताना पाहायला मिळते. विकेटचं पतन प्रथमेश गोसावी. पॅरिस, ओ हो हो हो, काय बॉल टाकलाय हा. मी तर म्हणेल ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा पाहायला आवडेल. टेप बॉल होता, परंतु काय स्विंग होताना पाहायला मिळालाय. वा 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 वा. पुन्हा पुन्हा ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल पाहावा असाच म्हणूनच उल्लेख केला. पुण्यामधील टेप बॉल टाकणारा सर्वोत्कृष्ट गोलंदाज सध्या पाहायला मिळतोय. आता मात्र बॉलचा स्विंग पहा. मागील बॉल बाहेर गेला. आता जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर किती बाहेर वळतोय. म्हणजे इकडे हा बॉल तुम्हाला कंट्रोल करायचा आहे, स्विंगवर कंट्रोल करायचा आहे. आदेश तांगडे आलेले आहेत, मुळशी तालुक्यातील चर्चेतील खेळाडू. टप्पा पडल्यानंतर कसा टर्न झालाय कोणालाच कळलं नाही. यावेळेला मात्र चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळालाय. कासिफ संगम बॅट आणि बॉलचा काही संगम होऊन देत नाहीये. एवढी जबरदस्त गोलंदाजी, परंतु तरी सुद्धा मार्ग काढावा लागेल. तिसरी ओव्हर सुरू आहे. 9 धावा, 3 विकेट माघारी परतलेले आहेत. ओ, आणखीन एक जबरदस्त बॉल. पुन्हा एकदा टप्पा पडतोय आणि टप्पा पडल्यानंतर आतमधल्या बाजूला स्विंग. अप्रतिम गोलंदाजी.
आता बऱ्याच जणांसाठी हा नवीन अनुभव आहे, कारण पुण्यामधला पहिला प्रयोग आमदार चषकाने केला या टेप बॉलचा. यानंतर त्या स्पर्धा होतील. या वेळेला टप्प्यावर नियंत्रण नव्हतं, व्हाईट बॉल घोषित होताना पाहायला मिळतोय. 7 ओव्हरची मॅच, त्याच्यामध्ये 1 ओव्हर टेप बॉलची. या स्पर्धेची ओळख आहे. बऱ्याच जणांनी आताच तयारी केली असेल की आता कोणाला टेप बॉल द्यायची, प्रॅक्टिस करायला सुरुवात केली असेल. कासिम पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर वळण घेणारा चेंडू देखील पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी झालाय. धावसंख्या दुहेरी अंकाच्या दिशेने निघालेली आहे. 11 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहेत आणि इकडे तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. LBW पायचीत आहेत की नाही याकरता तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. नॉट आउट निर्णय येतोय. 3 विकेट 11 धावा. कासिफ संगम बॉर्न क्रेझी चा हा खेळाडू. संदीप कदम मेमोरियल ट्रॉफी ही सुद्धा एक मोठी टुर्नामेंट बॉर्न क्रेझीच्या माध्यमातून पाहायला मिळत असते आपल्याला. मदनलाल धिंगरा ग्राउंडवर पाहायला मिळते. आदेश मात्र बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. मुळशी तालुका क्रिकेटमधील लवळे या गावचा एक जबरदस्त खेळाडू आहे. चांगला बॉल, सन्मान दिलाय. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला जातोय आणि तिकडे धाव कंप्लीट केली गेलेली आहे. मुळशी तालुक्यात देखील जबरदस्त क्रिकेट अलीकडच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय. जे खेळाडू पुढे येत आहेत त्यापैकी एक सिकंदर भोसले यांच्या बरोबरीने देखील क्रिकेट खेळतात. आपले हरिपाडाळे तालुक्याचे अध्यक्ष देखील झाले तिकडे. चांगला बॉल, सन्मान दिलाय. धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. पहा 4 ओव्हर तर अजून सुद्धा आहेत. म्हणजे जरी सुरुवात तेवढी चांगली नसेल झाली, शेवट होऊ शकतो आणि विकेट गेल्यात यातून सावरावं लागेल. 3 ओव्हरचा खेळ संपतोय आणि धावसंख्या झालेली आहे ती 13 धावा. अजूनही 4 ओव्हर बाकी आहेत आणि या 4 ओव्हरमध्ये 40-45 जरी आल्या एक चांगली धावसंख्या उभारली जाऊ शकते. पहिला बॉल लाजवाब. दुसरा बॉल बाहेर जास्त टर्न झाला. तिसरा बॉल अगदी जागेवर ठेवण्याचा प्रयत्न राहिला. आणखीन एक जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. या बॉलवर नियंत्रण नव्हतं. व्हाईट बॉल घोषित केला गेला खरा. त्यानंतर पुन्हा एकदा या बॉलवर अपील झालं अगदी जोरदार. या बॉलला सन्मान दिला आदेशने. एक धाव घेतली गेली आणि शेवटचा चेंडू जर पाहिलं तर फक्त ढकलला त्या ठिकाणी परेश कांबळे यांनी आणि एक धाव घेतली गेली. निहाल तुसामंत पुन्हा एकदा या वेळेला पूल करण्याचा प्रयत्न. फटका समोरच्या दिशेने खेळलाय. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. देहू रोड एक्सप्रेस एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला मुळशी तालुक्यातील लवळे गावचा एक जबरदस्त बॅटर आदेश तांगडे यांना आपण बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रत्येक जण खेळाडू मात्र पुण्यात दाखल झालाय आपलं नाव करण्यासाठी, आपल्या गावाचं नाव करण्यासाठी, तालुक्याचं नाव करण्यासाठी. सध्या आदेश बॅटला काय आदेश देतोय पाहायचंय. समोर जर पाहिलं तर तेवढाच दर्जेदार गोलंदाज निहाल तुसामंत. बिग हिट, फटका टोलावलाय परंतु तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत आणि माघारी परतावं लागतंय या ठिकाणी आदेश तांगडे यांना. प्रेक्षकांना सूचना आहेत, आपण सीमारेषेच्या आतमध्ये पाय घेऊन देखील काही प्रेक्षक आहेत. विनंती थोडंसं मागे व्हा जेणेकरून काही अडथळा निर्माण नाही होणार. रेड टी शर्ट प्लीज, आयोजकांच्या सूचना आहेत. आजच्या प्रमाणे उद्या देखील दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळेल. उद्या या ठिकाणी फलटण परिसरातील मग टिल्लू चौधरी असेल, सागर निकम असेल, अक्षय वाठारकर असतील. त्याचबरोबर जर पाहिलं तर बारामती परिसरातील काही खेळाडू तुम्हाला उद्या या ठिकाणी पाहायला मिळतील.
चांगला बॉल पहिला मिळाला, सन्मान दिलाय. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी रोहन गरदडे करतायत. पॅरिश कांबळे, रोहन गरदडे दौंड तालुक्यातील दोन्ही खेळाडू. लेग बाईटची धाव मिळते. उद्या या ठिकाणी SP वॉरियर मुंबई, भावेश शेलार आणि काही उदयनमुख खेळाडू मात्र या टीममध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतील. उद्या ओमकार देसाई आणि कंपनी या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. ताई पॅकर्स. तर उद्या पुण्यातील आणि महाराष्ट्रातील चर्चेतील संघ मृत्युंजय विशाल कांबळे सर स्पोर्ट्स क्लब आपल्याला पाहायला मिळेल, ज्यामध्ये महेश नानगुडे, विकी कलमे ही चर्चेतील नावं सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळणार आहेत. वाशिक शेख, महेश नानगुडे सातत्याने चर्चेत पाहायला मिळते. पहा, चौकशी प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू देखील करतायत. दुखापत जास्त तर नाहीये ना, परंतु धावा बनवाव्या लागणार आहेत आता, कारण निहालचं हे दुसरं षटक आहे. 7 धावा केवळ त्यांनी दिलेल्या आहेत. 15 धावा धावफलकावर सध्या आपण पाहतोय. 4 विकेट माघारी परतलेले आहेत. टीम ज्यावेळेला खडतर परिस्थितीमध्ये असते आणि आपण जो खेळ करतो तो लक्षात राहण्यासारखा असतो, तो करावा लागेल. याही वेळेला जर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु नाही यशस्वी झालाय. चांगली गोलंदाजी होते. बॅटच्या पट्ट्यात काही बॉल येत नाही. डोक्याला आदळतोय सातत्याने हा चेंडू. 15 धावा, 4 विकेट माघारी. चौथी ओव्हर सुरू आहे. धावसंख्येचा वेग मात्र या ठिकाणी यशवंत भाऊ पाचंगे, शिरसाट स्पोर्ट्स या टीमला आता वाढवावा लागणार आहे. 7 षटकांचा सामना, 15 धावा. पुन्हा एकदा निहाल. ओ हो, उसळी होती या बॉलला. डबल माइंड झाले स्ट्रोक खेळत असताना. बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. ओव्हर चौथी संपली आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 15. अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत. सिब्बान बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतात. गोलंदाजी जर पाहिलं तर तिकट मारा. मागील पराभवातून बरंच काही शिकून मात्र श्रीतेज चरोली हा संघ चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. नुकतीच श्रीतेज ट्रॉफी देखील पार पडली गेली. दुसऱ्या बाजूला सिरसा ट्रॉफी सुद्धा सातत्याने चांगली मोठी आपल्याला पाहायला मिळते. यशवंत भाऊ पाचंगे यांचा संघ पाहायला मिळतो, तर अतुल सिरसाट, अमोलजी सिरसाट यांचा संघ एका बाजूला पाहायला मिळतो आणि दुसऱ्या बाजूला सचिन शेट, लालदास तापकीर यांचा संघ पाहायला मिळतो. सिब्बान यांना बॉलिंगसाठी आमंत्रित केलंय. 3 ओव्हर बाकी आहेत. रोहनला धावा बनवायच्यात, पॅरिसला देखील धावा बनवायच्यात. पाहूया, 18 बॉल अजूनही बाकी आहेत. 15 धावा धावफलकावर. कमीत कमी 30, 35, 40 धावा तरी येणं गरजेचं येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये. पाहूया काय होईल. उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य विधानसभा अण्णासाहेब बनसोडे यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा. वेगवान मारा. पहिलाच बॉल या ठिकाणी उसळी पाहायला मिळाली. यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. या विकेटला थोडासा बाउन्स देखील आहे. सिमेंटची विकेट जरी असेल ना, तर या विकेटवर काही बॉल अतिरिक्त उसळी देखील घेताना पाहायला मिळालेत. यावेळेला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय खरा. पाहूया किती धावा त्या ठिकाणी मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. रोहन प्रयत्न करतायत. संधी मिळाली तर संधीचं सोनं करावं लागणार आहे या ठिकाणी. यावेळेला वेगवान फटका खेळला खरा, परंतु पाहूयात. नव्यानं सुरुवात मात्र श्रीतेश टीमने केली आणि काय जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत. सिब्बान यावेळेला अँगल बनवत बॉल बाहेर जातोय. व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला जाईल.
धावसंख्या 1ने पुढे जाईल. 5वं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे एक मोठा सामना आपण सध्याच्या घडला पाहतो. जो जिंकणार आहे संघ आजच्या रात्रीतील शेवटच्या मॅचमध्ये. या अगोदर देखील श्रीतेश संघाने या मैदानामध्ये 3 वेळा पिंपरी करंडक उंचावला देखील गेला होता. सिब्बान अनुभव आहे, वयाची 40शी केव्हाच ओलांडली आहे, परंतु काय गोलंदाजी करतात संगमनेर परिसरातील निमोणगावचे हे सितारे गोलंदाज. समोर रोहन आणि आता सिब्बान. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न केलाय खरा, टायमिंगच नाही झालाय. बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल ज्या ठिकाणी यावेळेला अँगल बदलला थोडासा बॉलने. बॉल मात्र बाहेर जाताना पाहायला मिळेल. वाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण मात्र बदलत आहेत, धावा वाढतायत. बावीस धावा. ओव्हर नंबर 5 सुरू आहे. 22 धावा धाव फलकावर आहेत. हो, बॅट हातातून निसटते, बऱ्याचशा लांबवर जाते आणि 5 ओव्हरचा खेळ संपला आणि धाव संख्या जर पाहिली तरी या ठिकाणी 22 धावा. अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. पाहूया धावा कशा प्रकारे येतील. यशवंत भाऊ पाचंगी डोकसांगवीचे ख्यातनाम उद्योजक तथा सिरसाट पोर्टचे सर्व्हिस सर्वा अतुलजी सिरसाट अमोलजी सिरसाट यांच्या मालकीची टीम एका बाजूला पाहायला मिळते आणि एका बाजूला श्रीतेज इलेव्हन चरोली पुणे ज्यांनी सातत्याने या मैदानात ट्रॉफी उंचावल्यात. आणि योगायोगाने सकाळीच त्यांनी सांगितलं ज्यावेळेला आम्ही तिकडे भेट झाली की याच महात्मा फुले कॉलेजमध्ये त्यांचं शिक्षणही झालंय. सिब्बांचं हे षटक पाहायला मिळते. पहा कशा पद्धतीने गोलंदाजी केली आहे. अँगल बनवत आतमध्ये येणारे ही चेंडू ही सिब्बान यांची ओळख आहे. परंतु एखाद्या फास्टर बॉलरने मागील 20 वर्ष महाराष्ट्रभर राज्य करावं ही मोठी गोष्ट आहे आणि ते सिब्बांनी केलंय. शेवटचे 2 षटकं मात्र आता बाकी आहेत. फुलटॉस बॉल त्याला समोर खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केलाय खरा. धावसंख्या 1 ने. समोर खेळण्याचा प्रयत्न अडवला जातोय. प्रथमेशने देखील काय बॉलिंग केली आहे. धावा कराव्या लागणार आहेत. ओव्हर नंबर जर पाहिलं तर 6 मार्गस्थ आहे. धावसंख्या 24 झाली आहे. हार मानून चालणार नाही. प्रतिस्पर्ध्यांवर तुटून पडावं लागणार आहे. संधी मिळाली अखिल भारतीय स्पर्धा खेळण्याची, तुम्हाला तुटून पडावं लागेल. यावेळेला कव्हरच्या क्षेत्रात स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला खरा. फिल्डर बऱ्याचशा दूरवरून येत आहेत. त्या ठिकाणी एक धाव घेतली आहे. दुसरीचा कॉल दिलाय आणि इकडे आपण पाहायचं आहे तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. रनआउट आहेत की नाही याकरता. नॉट आउट. प्रथमेश पुन्हा एकदा
बॅकफुटला जाऊन पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, तिकडे थोडीशी मिसफील्ड झाली आहे, धाव येण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आहे, धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 27 धावा करावे लागतील. पॅरिस आणि रोहन बराच काळ मैदानाच्या आतमध्ये, परंतु अपेक्षित कामगिरी होत नाही, त्यांना ती करावी लागेल आणि क्षमता आहे यांच्याकडे. यावेळेला अतिशय सुंदर असा फटका खेळला गेलाय कव्हर्सच्या क्षेत्रात, तिकडे फिल्डर येत आहेत, प्रोटेक्शन आहे तिकडे. धावफलक जर पाहिलं तर 1 ने पुढे जात असताना पाहिलं मिळेल. 28 धावा, षटक क्रमांक 6, 7-7 षटकांच्या मॅचेस. आमदार चषकाचं भव्य दिव्य आयोजन. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल, त्याला समोर खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आहे. चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळते. अतिशय वेगवान पद्धतीने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येत आहेत. रोहित खरात होते त्या ठिकाणी. धावसंख्या 6 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर झाली 29. एक षटक मात्र अजूनही बाकी आहे. धावा कराव्या लागतील आणि क्रिकेटच्या खेळात मॅचमध्ये येण्यासाठी तुम्हाला एक षटक देखील काफी असतं. प्रथमेशचं कौतुक करावं लागेल. 2 षटकं टाकली, 2 विकेट घेतल्या आणि केवळ 7 धावा खर्च केल्या. उद्या या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर SB11 फलटण, सुनील भिसे, खोलवर टप्प्याचा बॉल, समोर खेळण्याचा प्रयत्न आणि तिकडे फिल्डर येत आहेत. आणखीन एक धक्का, आणखीन एक विकेट. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न फसलाय. उद्या देखील या ठिकाणी दर्जेदार संघ आपल्याला पाहायला मिळतील. SB11 फलटण, अक्षय वाठारकर, सागर निकम, त्याचबरोबर जर पाहिलं तर शफिक, त्याचबरोबरीने सुनील भिसे, लल्लन भिसे, ही बरीचशी नावं, राहुल असतील, सोनू बुधावले असतील, तुम्हाला फलटण टीममध्ये पाहायला मिळतील. SP वॉरियर्स मुंबई हाही देखील दर्जेदार संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. युवा खेळाडूंचा मुंबईतील भावेश शेलार आणि त्यांच्या बरोबरीने बरेचसे युवा खेळाडू मुंबईतील पाहायला मिळतील. मृत्युंजय विशाल भाऊ कांबळे स्पोर्ट्स क्लब पुणे, महेश नांदगुडे यांना इन ॲक्शनमध्ये पाहाल, ऋत्विक गजरला या टीममध्ये पाहाल, त्याचबरोबर वासिक शेखला पाहाल, विकी कलमे यांना या टीममध्ये आपण पाहाल, ताई पॅकर्स, ओमकार देसाई, रोहित नार्वेकर, अशी बरीचशी नावं, काही प्रज्योत अंबिरे, पालघर जिल्ह्यातील खेळाडू पाहायला मिळतील, मुंबईतील खेळाडू पाहायला मिळतील. तर उद्या सुद्धा दर्जेदार खेळाडू या ठिकाणी येणार आहेत. परंतु जादूगर सध्या मैदानात आहे. वेगवान बॉल मात्र या ठिकाणी टाकला गेलाय. हो, जिकडे कदाचित एकही पाहिला नव्हती मिळायला पाहिजे, तिकडे 2 धावा येत आहेत. हा बॉल फास्टर 1 टाकला. एकतीस धावा. लेग बाईच्या धावा आहेत या, म्हणजे अधिकृत धाव त्यांच्या खात्यात नाहीये. रोहन, टप्पा पडल्यानंतर गरकन वळवला बॉल, पाठवला यष्टीरक्षकांच्या दिशेने. फ्लाईट दिली आणि काय चकवलंय रोहन. आता पुन्हा एकदा त्याच ठिकाणावरून मात्र बॉल वळवण्याचा प्रयत्न राहिला. फिरकीचा जादूगर जादू दाखवतोय. लेदर बॉल क्रिकेट गाजवण्यासाठी सज्ज आहे, परंतु ज्या परिसरातून क्रिकेट खेळायला सुरुवात केली त्याच परिसरात गोलंदाजी करतायत सध्या. यावेळेला मात्र फटका फसलाय आणि बॅटर या ठिकाणी पाहायचंय. हिट विकेट आहेत. यस, हिट विकेटच्या स्वरूपात माघारी परतताना पाहायला मिळतील. रोहनचं कौतुक करावं लागेल. आज महाराष्ट्रभर ओळख निर्माण केली आहे, परंतु हे षटक त्यांनी निर्धाव टाकलंय, मेडन ओव्हर टाकली आहे. कौतुक करावं लागेल, कारण ज्या धावा आल्या त्या अतिरिक्तच्या स्वरूपात आलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी पिंपरी गावातील युवा खेळाडू या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. प्रसाद तरकुडे,
त्याचबरोबर विनयजी लोखंडे, तुषारजी नाणेकर, प्रशांतजी थरकुडे आणि सुमितजी पांचाळ या सर्व युवा खेळाडूंचं आमदार चषक आयोजन कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. एक डाव संपलाय, दुसऱ्या डावाला मात्र आता सुरुवात होईल आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल समालोचनासाठी पुन्हा एकदा पिंपरीकरांचे खास लाडके आणि महाराष्ट्राचे नामवंत समालोचक, गेली 20 वर्ष महाराष्ट्राला वेळ लावलं ज्या समालोचकाने, या नरेश डोमे सर. बेचाळीस बॉलमध्ये 32 करायचे. ऑल इंडिया ओपन हाफमध्ये आपण आमदार चषक पिंपरी विधानसभा या ट्रॉफीचा आनंद घेतोय आणि 12 मे रोजी खेळाडू असणार आहेत गुलजमा 11 खामगाव विदर्भ, स्पोर्टिंग सेन्सेशन भिवंडी निलेश दादा भिंताडे 11 पुणे आणि MUCC संबळपूर ओरिसा असे दिग्गज संघ आहे. 13 मेला रोहित 11 मुंबई, वैष्णव 11 चेंबूर मुंबई, स्पार्टन स्पोर्ट्स यवतमाळ आणि बालाजी क्लब राजकोट गुजरात या खेळाडूंना, या संघांना आपण बघणार आहोत. येणारे 4 दिवस आपल्यासाठी संस्मरणीय आहेत, कारण देशातले तगडे संघ या स्पर्धेमध्ये उतरत आहेत. बक्षिसं मोठी आहेत आणि त्यामुळे खेळाडूंना मोठ्या संधी इथे प्राप्त होत आहेत. त्यामुळे 4 दिवस प्रेक्षकांनी जरूर मोठ्या गर्दीनं हे सामने बघण्यासाठी उपस्थित राहा. थोडेसं युद्धाचं सावट तयार झालं होतं, IPLच्या मॅचेस देखील थांबलेल्या आहेत आणि अजून जर 2-3 दिवस युद्ध सुरू राहिलं असतं तर आपल्याही स्पर्धेवरती थोडंसं सावट आलं असतं. मात्र आज दुपारीच 4 वाजता भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रप्रमुखांशी, अमेरिकेच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा झाली आणि युद्ध थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु प्रत्यक्षात युद्ध जरी थांबण्याची घोषणा झालेली असली तरी आजही सीमारेषेवरती पाकिस्तानकडून गोळीबार किंवा काही अशा ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न सुरूच आहे. त्यामुळं पाकिस्तानचं शेपूट वाकडच राहणार आहे. आम्ही देखील मोदीजींना विनंती करतो की एकदा का हे शेपूट कापून टाका. उद्या दुपारी परत एकदा दोन्ही राष्ट्रप्रमुखांशी चर्चा होणार आहे आणि त्यानंतर अंतिम निर्णय आपल्याला समजेल. मात्र क्रिकेटच्या युद्धाचा आपण या ठिकाणी आस्वाद घेतोय. युद्धाच्या बातम्या ऐकणं सुरस आणि रम्य असतं, परंतु प्रत्यक्षात युद्ध कैक पटीनं भयानक असतं. परंतु मी परवा दिवशीपासून थोडंसं बातम्या बघण्याचा प्रयत्न केला होता. मला त्या बातम्याच जास्त भयंकर वाटल्या प्रत्यक्षात युद्धापेक्षा. सूरज मैदानामध्ये आहे. दिलीप आणि राहुल या दोघांना आपण बघतोय सलामीसाठी. लक्ष छोटं आहे. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा बॉल होता, पूल करायचा होता, मात्र चेंडूला पाठवलंय लॉंग ऑनला, तिथे अडवलं जाईल. 1 धाव शेरूला मिळणार आहे आणि दिलीप मैदानामध्ये, दिलीप वर्मा आपण बघतोय स्ट्राईक एंडवरती. या खेळाडूंना पिंपरी चिंचवड विभागाचं क्रिकेट स्ट्रॉंग बनवलेलं आहे, मजबूत बनवलेलं आहे. दिलीप वर्मा स्ट्राईक एंडवर. सूरजचा सामना, यास ही खासियत आहे दिलीप वर्माची. पहिला चेंडू होता, लॉफ्टेड फ्लिक, मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावा, षटकार. दिलीप वर्मा बघत नाही तो समोर गोलंदाज कोण आहे
त्याला त्याचं काही घेणं देणं नसतं. समोर टार्गेट किती याचंही त्याला कधी देणं घेणं नसतं. तो फक्त त्याच्या मस्तीमध्ये फलंदाजी करतो नेहमीच, आणि तोच फटका आपण त्याच्याकडून बघितला. यस, यावेळेस उजव्या इशा बाहेरचा चेंडू होता, हलक्या हाताने ढकलला केवळ कव्हर्सकडे. 1 धाव प्राप्त होणार आहे. फलकावरती धावा 8 आहेत, तर लक्ष छोटं आहे. 7 षटकांमध्ये मात्र 32 धावांचं आव्हान आहे. आज काय कमालीची गोलंदाजी राहिली, ती म्हणजे श्रीतेज 11 पुणे संघाची. स्क्वेअर कट इथे धावा किती मिळतात बघायचे, 2 मिळतील. अक्षय देव सरांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय. 2 धावांबरोबर फलकावरती धावा 10. पहिल्याच षटकामध्ये चांगली सुरुवात झालेली आहे. अगेन्स्ट 32 32 धावांच्या विरोधात चांगली सुरुवात आहे. पहिल्या षटकामध्ये दोन्ही सलामीवीरांनी मोठ्या फटक्यांचा प्रयत्न दाखवलेला आहे. विशेषतः शेरू लोहार थोडासा जरी संयमी आतापर्यंत दिसत असला तरी त्याच्यात किती वादळं भरलेली आहे, त्याच्यामध्ये किती आग भरलेली आहे, हे आपल्याला सातत्यानं बघायला मिळते. यस, आडव्या बॅटने यावेळेस गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न करतोय, यशस्वी प्रयत्न करतोय. 2 धावा इथून प्राप्त होणार आहे आणि फलकावरती धावांची संख्या आता 12 असेल. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि 12 धावा सलामीची जोडी शेरू अर्थात राहुल लोहार आणि दिलीप वर्मा. यस, इथे शानदार फटका आहे, मात्र स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे समोर. 1 धाव मिळेल शेरूला आणि बरोबर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा 13. मात्र 19 धावा दूर या ठिकाणी आपण बघणार आहोत श्रीतेजचं तेज. आज आपण गोलंदाजीमध्ये बघितलं, मात्र 31 धावसंख्येवरती त्यांनी रोखलेलं आहे. यशवंत भाऊ पाचंगे शिरसाट स्पोर्ट्स संघाला आणि 32 धावांचं छोटं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरल्यानंतर पहिल्याच षटकामध्ये दिमाखदार सुरुवात. श्रीतेज पुणे संघ दुसऱ्या विजयाच्या दिशेने कूच करतोय. त्यांच्या मार्गात थोडंसं आव्हान जरूर आहे इथे, आणि हे आव्हान कसं अवघड होईल याकडे आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे. आव्हान सोपं आहे, मात्र तो किती अवघड बनवतोय शिरसाट स्पोर्ट्स यशवंतराव पाचंगे प्रतिष्ठान हे बघणं आता उत्सुक्याचं आहे. उजव्या हातानं ओव्हर द विकेट येणार आहे अभि कुजूर गोलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालेला आहे. हवेली तालुक्यातल्या या खेळाडूनं गेल्या काही वर्षांमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजून दाखवलेलं आहे. अभि कुजूर आज ऑल इंडिया ओपन फॉर्मॅटमध्ये, खरं तर या स्पर्धा का महत्वाच्या आहेत, या फॉर्मॅटचा कॉन्फिडन्स देणार आहे खेळाडूंना. यास, इथे लोअर फुल टॉस होता आणि काय सुंदर फटका आहे, नजाकतदार षटकार. 6 धावांबरोबर परत एकदा स्क्रीनवरती बघू शकतो आपण. उजवा गुडघा टेकवला, डावा गुडघा थोडासा बाजूला ठेवला, जागा बनवली आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलेलं आहे. 6 धावा. खाली आलेला चेंडू होता, मात्र सुंदर लिफ्ट मिळाली चेंडूला. टायमिंग सुंदर सजवलं इथे इथं शेरू लोहारनं. या फटक्यांसाठी ओळखला जातो शेरू. फलंदाजी जर लोखंडाचे चणे असेल तर शेरू लोहार तो सुतार फेणीसारखे चघळतो, इतक्या सहजतेने खेळतो. मी अनेक वेळा गमतीने म्हणतो की त्याच्या हातात, आपण म्हणतो त्याचं आडनाव लोहार आहे, पण हातात त्याच्या हातोडा नसतो, हातात त्याच्या मोरपीस असतं. वाईट चेंडू आहे. रिप्ले थर्ड अंपायरकडे जायचंय. अंपायर्स कॉल. वाईड तर आहे, मात्र तो नो बॉल आहे का, विकेटच्या बाहेर त्याचा टप्पा आहे का हे बघायचंय. हलकीशी माती सुद्धा तिथून उडालेली आहे, मात्र पूर्ण चेंडूचा टप्पा जर बाहेर असेल, तो लाईनवरती जरी असेल तरी तो फेअर बॉल, अर्थात फेअर म्हणता येणार नाही, तरी तो वाईडच ठरेल. पण मला वाटतंय तिसऱ्या पंचांना निर्णय करणं कठीण आहे. वाईट बॉल निर्णय येतोय. वाईट बॉल. पंचांचा निर्णय कायम ठेवलेला आहे, कारण काय झालं होतं,
ज्यावेळेस बॉलर बॉल टाकत होता आणि तो त्याच्या फॉलो थ्रू मध्ये होता, नेमका टप्पा त्याच्या शरीराच्या आड जात होता, कारण समोरच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण त्या दृश्य बघत होतो. त्यामुळं तिसऱ्या पंचांनाही नीटचा अंदाज व्यक्त करणं थोडंसं कठीण होतं. त्यामुळं त्यांनी मैदानावरच्या पंचांचाच निर्णय कायम ठेवलेला आहे. 22 धावा फलकावरती, मात्र 10 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी आणि नॉकआउट थर्ड राऊंड मध्ये पोहोचण्यासाठी. इथे श्रीतेज, यस कडक, सुपर कडक, 6 धावा. खूप वेगवान विजय, वेगवान विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण करतायत. आणि शेरू लोहार ज्या पद्धतीनं बॅटिंग करतोय, निश्चित तो समृद्धी महामार्गावरती ड्रायव्हिंग करतोय. तो चांगला निष्णात ड्रायव्हर आहे आणि काय ड्रायव्हिंग त्याने इथे केलेली आहे. 2 षटकार जे स्लॉक स्वीपचे अत्यंत सुंदर फटके आपण पाहिले. ते पुन्हा एकदा या मागच्याच फटक्याचा क्लोन त्याने दुसरा फटका दाखवलेला आहे. मागच्याच फटक्याची झेरॉक्स त्याने काढली असंही म्हणू आपण. 28 धावा, मात्र 4 धावा दूर दुसऱ्या विजयापासून श्रीतेज. हो हो हो, इथे खराब फटका आहे आणि शॉट एक्स्ट्रा कव्हर तिथे खाली. पहिला फलंदाज बाद. 1 गडी बाद. 28 श्रीतेज पुणे. सचिनजी लालादास तापकीर क्रिकेटच्या खेळाडूंच्या पाठीमागं भक्कमपणे उभं असलेलं एक मोठं नाव. स्पर्धा असतील किंवा कुठल्याही मोठ्या स्पर्धा असतील, त्यांची स्वतःची श्रीतेज करंडक ही स्पर्धा ते दरवर्षी घेत असतात. आणि त्याचबरोबर ऑल इंडिया ओपन फॉर्मॅटवरच या स्पर्धेचं आयोजन होत असतं. त्याचबरोबर कुठल्याही मोठ्या स्पर्धेमध्ये ऑल इंडिया ओपन फॉर्मॅटमध्ये त्यांचा संघ नेहमी आपण बघतो. यस, उंच फटका जरूर आहे, मात्र 6 धावा. याच बरोबर नो बॉल देखील आहे, नो बॉल देखील आहे. आणि आता धावा निश्चित प्रकारे मिळतील आणि सामना जिंकेल तो श्रीतेज पुणे ऑन धिस मॅच. लगेच या मॅचचा टॉस, पुढच्या मॅचचा आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यश क्रिकेट क्लबचे सगळे खेळाडू आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच पुरस्कार प्रदान होतोय. आम्ही विनंती करतो, यश क्रिकेट क्लबचे सर्व खेळाडू आपण सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यासाठी मंचावरती या. मॅन ऑफ द मॅच आपण बघूया. तर त्या अगोदर इथे समरी आपल्या समोर आहे. रोहन गर्दडेच्या 9 धावा, पॅरिस कांबळे 6 आणि त्या जोरावरती उभ्या राहिले 31 धावा. 7 धावा 2 गडी प्रथमेश गोसावीने बाद केले. निहाल तुस्मादनं